उत्सव सुरू झालेला आहे. परंपरेनुसार तुम्ही आलेला आहात. आरती देखील झाली आहे. काय सांगाल? आज यावर्षी पावसाचे आगमन झाले, इकडे संकटमोचन देवीचे आगमन झाले. खरं तर ही नवरात्र म्हणजे एक ऊर्जा देणारा, शक्ती देणारा, प्रेरणा देणारा असतो. आणि आई भवानीचा, जगदंबेचा यावर्षी सुदैवानं 11 दिवसाचा नवरात्र आहे. मला वाटतं नवरात्र हा असा उत्सव असतो की माणसाच्या मनामनात, कारण ज्या दुर्गेनं महिषासुराचं मर्दन केलेलं आहे त्याचा हा उत्सव असतो. म्हणून आज हा उत्सव इथं संभाजीनगरचा 400-350 वर्ष जुना आहे. मला वाटतं परंपरेनं आम्ही तो साजरा करत आलो आहे. आज त्याची सुरुवात झाली. राक्षसांचा, असुरांचा वध करणारी देवी म्हटलं जातं. राज्यभरामध्ये महिला अत्याचार असतील तर राज्यात अनुचित प्रकार असतील, ते घडत आहे. देवीचं मी काय मागाल? मला असं वाटतं असुर हा पावलोपावली असतो. तो विचारानं असतो, प्रवृत्तीनं असतो. हा प्रत्येक ठिकाणी असुराचा वध झाला पाहिजे. मग आज शेतकऱ्यांची अडीअडचणी असतील, माता भगिनीचं संरक्षण असेल, या ठिकाणी जे जे असुर कार्यरत आहे, मला वाटतं त्याचा वध करण्याची शक्ती ही आई भवानी देव, हीच मी तिच्या चरणी प्रार्थना करतो. काल तुम्ही पिकांची पाहणी केलेली आहे. मोठं नुकसान झालं आहे. आजही पाऊस सुरू आहे. मराठवाड्यातील नुकसान क्षेत्र जे आहे ते वाढत आहे आणि अशामध्ये शेतकऱ्यांच्या पदरी कुठेतरी निराशच पडते. नाही, पाऊस तर प्रचंड पडतो आहे. या महाराष्ट्रातले जे 36 जिल्हे, याचे की 30-31 जिल्हे अशा या पावसाच्या अवकृपेत आलेले आहे. तर कधी कधी आपल्याला पाऊस खूप पाहिजे असं वाटतो, पण कधी कधी तो थांबावा असं सुद्धा वाटतं. आता तो थांबावा असं वाटतं, कारण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी पीक उभं केली होती, कमरेच्या वर छातीपर्यंत पीक आलेली होती बऱ्याच ठिकाणी. काल मका बघितला, कापूस बघितला, सोयाबीन बघितला, काही ठिकाणी अद्रक होती. मला असं वाटतं मोठं नुकसान शेतकऱ्याला झालं. मी आई भवानीला हीच प्रार्थना करेल, या बळीराजाचं नुकसान होऊ दे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठेतरी GSTमधून दिलासा देत आहेत आणि आजपासून नवरात्रोत्सव जसं सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी आणि आनंद देतात असं सांगितलं जातं. काय आनंद, याचा काय आनंद आहे? इकडून काढायचं आणि इकडं टाकायचं आहे. त्यांनी फक्त 2 सांगितलं, 40% सांगितलंच नाही GSTचं. ह्या खिशातून काढायचं, ह्या खिशात टाकायचं आणि ह्या खिशातून काय लूटमार तर चालूच आहे ना. त्यामुळे पंतप्रधान पॉलिटिकली मला असं वाटतं हा एक इव्हेंट करण्याचा प्रयत्न करतात, परंतु जनतेला याचा कोणताही फायदा नाही. तुम्ही आरती केलेली आहे, आज नवरात्रोत्सव सुरू होतो, काय सांगाल? छत्रपती संभाजीनगरचं ग्रामदैवत आहे आणि ग्रामदैवत कर्णपुरा माता आहे. कर्णपुरा मातेला आम्ही अगदी लहानपणापासून येतो आहे आणि आता आज इतकी प्रचंड, पहिल्या दिवशीच इतकी गर्दी आहे, म्हणजे आता पूर्ण 10 दिवस किती गर्दी राहील हे आपल्याला अंदाज आहे. जगदंबा म्हणजे अंबा मातेचा आशीर्वाद खूप मोठा आहे आणि म्हणून आमची तीच मागणी आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच पक्ष मोठा होऊ दे आणि शत्रूचा पराभव होऊ दे. जे शत्रुत्व करतात त्याचा पराभव होते ही प्रार्थना मी त्या ठिकाणी केली. शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आहे. शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे सगळं झालेलं आहे आणि म्हणून हा सगळा तो हे असताना खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जनता आलेली आहे. त्या सगळ्या जनतेचा खूप आशीर्वाद असतो. पाऊस पडतात, पावसामध्ये आपण आलो आहे आणि मी या ठिकाणी हे सांगेल की जनता, संभाजीनगर जनता, महाराष्ट्र जनता सुखी समृद्धी राहो, शेतकरी अगदी आनंदात राहो, त्यांना कर्जमुक्ती मिळावी, महिलांना त्या ठिकाणी 2100 रुपये जे काही ते मानधन ते मिळावं लाडक्या बहिणीला, ही प्रार्थना केली. जनता सुखी राहो ही प्रार्थना केली. देवी म्हणजे असुरांचा वध करणारी, देवी म्हणजे असुरांचा वध करणारी, असुरांचा नायनाट करणारी, म्हणून सांगितलं मी शत्रूचा पराभव होते. बरं, असुर काही जास्त झाले का राज्यात, किंवा म्हणजे महिलांवर अत्याचार वाढत आहे किंवा राज्यात परिस्थिती खराब आहे? पराभव होते म्हणून सांगितलं बस. राजू